चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण सचिन देव बर्मन किंवा एस डी बर्मन संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. एस डी बर्मन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार आणि पार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला, त्रिपुरा या ब्रिटिश भारतातील गावात झाला. 1 ऑक्टोबर 1906 एस डी बर्मन यांचे वडील त्रिपुराचे राजा ईशानचंद्र देव बर्मन यांचे दुसरे पुत्र होते. एस डी बर्मन यांना 9 भावंडे होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून BA चे शिक्षण घेतले. 1933 ते 1975 पर्यंत बर्मनदा बंगाली आणि हिंदी चित्रपटामध्ये सक्रिय होते. 1938 मध्ये त्यांनी गायिका मीराशी लग्न केले आणि 1 वर्षानंतर राहुल देव बर्मन यांचा जन्म झाला. एस डी बर्मन यांनी हिंदी चित्रपटामध्ये अनेक हृदयस्पर्शी संस्मरणीय गाणी दिली आहेत. एस डी बर्मन कोलकात्याच्या संगीतप्रेमीमध्ये सचिन करता, मुंबईच्या संगीतकारासाठी बर्मनदा, बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या रेडिओ श्रोत्यामध्ये शोचिन देव बोर्मोन, एस डी बर्मन आणि जीन्स चित्रपट रसिकामध्ये एस डी म्हणून ते प्रसिद्ध होते. एस डी बर्मन यांच्या गाण्यांनी प्रत्येकाच्या हृदयात अवीट छाप सोडली आहे. त्यांची गाणी वैविध्यपूर्ण होती. त्यांच्या संगीतात लोकगीतांचे सूर उमटत होते, तर शास्त्रीय संगीताचा स्पर्श होत होता. त्यांचे संगीत उत्साहीपणे अपारंपरिक वाटले. एस डी बर्मन यांना लहानपणापासून संगीताची आवड होती आणि एस डी बर्मन यांनी औपचारिक शिक्षणही घेतले होते. जरी एस डी बर्मन यांचा असा विश्वास होता की चित्रपट संगीत हे शास्त्रीय संगीताचे कौशल्य दाखवण्याचे माध्यम नाही, निवडक गाण्यांना उत्तम चाल देण्यावर सचिन देव बर्मन यांचा विश्वास होता. त्यांना सुरांची पुनरावृत्ती देखील आवडत नव्हती. बंगाली गाणी आणि ईशान्येकडील लोकगीतामधील त्यांची विलक्षण प्रतिभा हेच ते स्तंभ होते, ज्यावर त्यांनी ताल आणि मधुर संगीताचे चिरस्थायी जग उभारले. शास्त्रीय संगीत शिक्षण एस डी बर्मन यांचे वडील यांच्याकडून आणि सितारवादक नवद्वीप चंद्रदेव बर्मन यांच्याकडून घेतले. त्यानंतर त्यांचे शिक्षण उस्ताद बादल खान आणि भीष्मदेव चट्टोपाध्याय यांच्या हातून झाले आणि या शिक्षणातूनच शास्त्रीय संगीताची मुळे त्यांच्यात रुजली. हे शिक्षण नंतर त्यांच्या संगीतातही दिसून आले. एस डी बर्मन यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर घर सोडले आणि आसाम आणि त्रिपुराच्या जंगलात भटकले, जिथे त्यांना बंगाल आणि आजूबाजूच्या प्रदेशातील लोकसंगीताचे प्रचंड ज्ञान मिळाले. एस डी बर्मन यांनी उस्ताद आफ्ताबुद्दीन खान यांचे शिष्य बनून मुरली वादन शिकले आणि ते मुरली खेळाडू बनले. सचिन देव बर्मन बंगाली आणि हिंदी चित्रपटातील असे संगीतकार होते ज्यांच्या गाण्यांना लोकसंगीत, शास्त्रीय आणि रवींद्र संगीताचा स्पर्श होता. तर एस डी बर्मन हे देखील पाश्चात्य संगीत अतिशय चांगले मिसळत असत. बर्मन यांनी 1930च्या दशकाच्या मध्यात कलकत्ता येथे संगीत दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. गायक म्हणून त्यांचे पहिले रेकॉर्डिंग बंगालचे क्रांतिकारी संगीतकार कवी गाझी नजरुल इस्लाम यांची रचना होती. यानंतर दोघेही वर्षानुवर्षे सोबत राहिले. 1944 मध्ये मुंबईत स्थलांतरित झाले आणि चित्रपटाच्या हलत्या प्रतिभेसाठी विलक्षण संवेदनशीलतेसह एक नाविन्यपूर्ण चित्रपट निर्माता म्हणून त्वरित स्वतःला स्थापित केले. एस डी बर्मन यांचे सूर साध्या सोप्या शब्दांनी अशा प्रकारे सजवायचे की त्यांचे गाणे प्रत्येकाच्या हृदयात खोलवर जाऊन बसायचे. मृदुभाषी बर्मनदा यांनी त्यांच्या संगीत, गाणी आणि गायनातही हा ट्रेंड स्वीकारला होता आणि ही शैली आजही प्रेक्षकांचे त्यांच्यावरील प्रेम टिकवून आहे. एस डी बर्मन यांनी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात रेडिओद्वारे प्रसारित होणाऱ्या ईशान्य लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये संगीतकार आणि गायक म्हणून काम केले. एस डी बर्मन यांनी 10 वर्षे लोकसंगीत गायक म्हणून आपला ठसा उमटवला. 1944 मध्ये फिल्मिस्तानचे शरधर मुखर्जी
यांच्या विनंतीवरून बर्मनदा शिकारी आणि 8 दिन हे 2 चित्रपट करण्यासाठी त्यांच्या इच्छेविरुद्ध मुंबईला गेले. पण मुंबईत काम करणे सोपे नव्हते. शिकारी आणि 8 दिन आणि नंतर दो भाई, विद्या आणि शबनमच्या यशानंतरही दादांनी ओळख निर्माण करायला वेळ दिला. यामुळे हताश झालेल्या बर्मन यांनी कोलकात्याला परत जाण्याचा निर्णय घेतला. पण अशोक कुमार यांनी त्यांना जाण्यापासून रोखले आणि ते म्हणाले, "टॉर्चचे संगीत द्या आणि मग तुम्ही मोकळे आहात." यानंतर दादांनी पुन्हा पदभार स्वीकारला. मशालचे संगीत सुपरहिट ठरले. त्याचवेळी सिनेविश्वात चांगली प्रतिष्ठा आणि दर्जा असलेल्या देव आनंद यांनी नवकेतन बॅनर सुरू केला आणि एस.डी. बर्मन यांना बाजीसाठी संगीत देण्यास सांगितले. बाजी हिट ठरला आणि त्यानंतर जाल, बहार, लडकी या संगीताने बर्मनदा यांच्या यशाचा पाया रचला. त्यानंतर बर्मनदा यांनी 1974 पर्यंत अखंड संगीत दिले. एस.डी. बर्मन यांच्या गाण्यामध्ये जिथे रोमॅन्टिसिझम आहे, तिथं डझनभर हिंदी चित्रपटामध्ये वेगळेपणा, आशावाद आणि तत्वज्ञानाची झलकही आपल्याला पाहायला मिळते. सचिन देव बर्मन हे भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात प्रयोगशील आणि संगीतकारामध्ये गणले जातात. प्यासा, गाईड, बंदिनी, टॅक्सी ड्रायव्हर, बाजी आणि आराधना यासारख्या चित्रपटामध्ये आपल्या मधुर संगीताने लोकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करीत आहेत. सुमारे 3 दशकांच्या आपल्या चित्रपट जीवनात सचिन देव बर्मन यांनी सुमारे 90 चित्रपटांना संगीत दिले. बर्मन यांनी देवानंदच्या नवकेतन चित्रपट, टॅक्सी ड्रायव्हर, फंटूश, गाईड, पेईंग गेस्ट, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी यासाठी गुरुदत्तच्या बाजी, जाल, प्यासा, कागज के फूल, बिमल रॉय यांच्या देवदास, सुजाता, बंदिनी या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. किशोर कुमार बरोबर 9-2-11, चलती का नाम गाडी, मुनीमजी, प्रेम पुजारी, आराधना या निर्विघ्न यशाने बर्मन यांनी सहजतेने चित्रपट संगीताच्या आधुनिक युगात प्रवेश केला. बर्मन यांच्या चित्रपट कारकिर्दीत बहुतेक चित्रपट गीतकार साहिर लुधियानवी यांच्याबरोबर केले. त्यांची जोडी जमली आणि त्यांची गाणी हिट झाली. या जोडीने संगीत प्रेमींची मने जिंकली. प्यासानंतर ही सुपरहिट जोडी वेगळी झाली. एक काळ असा होता की त्रिपुराचे राजघराणे शाही थाट सोडून संगीताच्या निवडीच्या विरोधात होते. त्यामुळे दादांना दुःख झाले आणि त्यांनी नंतर त्रिपुराशी संबंध तोडले. आज त्रिपुराच्या राजघराण्यातील एस.डी. बर्मन यांना ओळखले जाते. एस.डी. बर्मन यांची गीतकार मजरू सुतारपुरी यांच्याबरोबर जोडीही चांगली चालली. त्याचबरोबर आनंद बक्षी, नीरज, गुलजार इत्यादी गीतकारांच्या बरोबर त्यांनी काम केले. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि आशा भोसले हे त्यांच्या गाण्यांना आवाज देणारे प्रमुख गायक आहेत. संगीत दिग्दर्शकांना व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटासाठी गाणीही गायली. सुन मेरे बंधू रे, मेरे साजन है उस पार, अल्लाह मेघ दे, सफल होगी तेरी आराधना ही गाणी आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. चित्रपट अभिनेता निर्माता देवानंद यांच्या चित्रपटांना सदाबहार संगीत देऊन त्यांचे चित्रपट यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. बर्मनदा आणि त्यांचा मुलगा पंचम म्हणजे आर.डी. आणि नाझीर हुसेन यांनी बहुतेक हिट गाण्यांना संगीत दिले आहे. बर्मनदादांचा स्वतःवर अतूट विश्वास होता आणि बर्मनदा त्यांची गाणी निवडण्यासाठी प्रसिद्ध होते. ते नेहमी म्हणत, "मी फक्त चांगली गाणी दिग्दर्शित करतो." एक काळ असा होता की गीतांच्या आधारे संगीत दिले जात होते. दादांनी ही पद्धत बदलली. आता गाण्याचे बोल संगीताच्या सुरात लिहिले जाऊ लागले. दादा सुधारित ट्यून करण्यात पटाईत होते. हे सूर, लोक आणि शास्त्रीय संगीत यांचे मिश्रण होते. दादा व्यावसायिकीकरण करण्यात नाखुश असत. परंतु त्यांना गाण्याची धून अशी असावी की कोणीही ते सहज गाऊ शकेल. आवश्यक तेथे त्यांनी सुंदर शास्त्रीय संगीत दिले. पण ते म्हणायचे की चित्रपट संगीत हे असे माध्यम नाही की जिथे तुम्ही शास्त्रीय संगीताचे कौशल्य दाखवू शकता. लता मंगेशकर यांनी
एस डी बर्मन यांच्यासोबत रेकॉर्ड करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आशा भोसले आणि गीता दत्त यांच्यासोबत एकामागून एक अनेक हिट गाणी दिली. बर्मन यांनी आशा भोसले, किशोर कुमार, हेमंत कुमार यांनाही गायक म्हणून तयार केले. बर्मनदा यांनी नेहमी प्रयत्न केले की त्यांनी एकदा दिलेले संगीत कोणत्याही गाण्यात येऊ नये. या कारणास्तव याआधी कोणत्याही गाण्यात दिल्यासारखे त्यांचे कोणतेही गाणे वाटले नाही. 1930च्या दशकात त्यांनी कोलकाता येथे सूर मंदिर नावाची स्वतःची संगीत शाळा स्थापन केली. तेथे बर्मनदा गायक म्हणून प्रसिद्ध झाले आणि केसी डे यांच्या सहवासात खूप काही शिकायला मिळाले. 1940 मध्ये एक बंगाली चित्रपटात त्यांनी राजकुमार निरशोने यांना संगीत दिले. 1958 मध्ये संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळाला त्यांना. 1958 मध्ये आशिया फिल्म सोसायटी पुरस्कार. 1970 मध्ये आराधना चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार. 1934 मध्ये गोल्ड मेडल. 1954 मध्ये फिल्मफेअर टॅक्सी ड्रायव्हरसाठी. 1958 मध्ये संगीत अकादमी अवॉर्ड. 1958 मध्ये एशिया फिल्म सोसायटी अवॉर्ड. 1959 मध्ये फिल्मफेअर सुजाता या चित्रपटासाठी. 1965 मध्ये फिल्मफेअर गाईडसाठी. 1969 फिल्मफेअर आराधनासाठी. 1970 नॅशनल फिल्म अवॉर्ड आराधनासाठी. 1970 फिल्मफेअर तलाशसाठी. 1973 फिल्मफेअर अभिमानसाठी. 1974 नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंदगी जिंदगीसाठी. 1974 फिल्मफेअर अवॉर्ड प्रेमनगरसाठी. 1969 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. 1974 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 1975 रोजी त्यांचे निधन झाले. आगरतळा येथील पूल एस डी बर्मन यांच्या स्मृतीस समर्पित केले आहे. आगरतळा येथे दरवर्षी उदयोन्मुख कलाकारांना पुरस्कार दिले जातात आणि मुंबईची सूरसिंगार अकादमी देखील चित्रपट संगीतकारांना प्रशिक्षण देते. एस डी बर्मन पुरस्कार देतात. एस डी बर्मन यांनी काही गाणी गायली त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.